सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते कोकणातील अंकिता या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी आहे माझ्या माहेरी लाडघरमध्ये औदुंबरवाडी। तर आज मी आपल्याला दापोली तालुक्यातील गव्या गावची श्री भैरी भवानीची पालखी दाखवणार आहे। सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। सगळीकडेच आनंदाचं वातावरण आहे, त्यामुळे आपला देव ग्रामदैवत प्रत्येकाच्या घरी दर्शन देण्यासाठी येत असते। तर आज मी तुम्हाला ही भैरी भवानीची पालखी दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या। नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या घरी दापोली तालुक्यातील गव्वे गावचा ग्रामदैवत श्रीदेव भैरवनाथ दर्शनासाठी आपल्या घरी आलेला आहे। तर ही पालखी आहे ती आपल्याकडे लाडघर गावात सुमारे 30-35 वर्षांपासून येत आहे आणि गव्वे गावचे गावकरी लाडघरमध्ये श्रीदेव भैरवनाथाला दर्शनासाठी घेऊन येत आहेत। ही आमच्यासाठी खूप भाग्याचीच गोष्ट आहे। कोकणातील शिमगा हा फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणारा 5 ते 15 दिवसांचा मुख्य उत्सव आहे, जो वसंत ऋतूचे स्वागत आणि होळिका दहनाद्वारे निसर्गाचे आभार मानतो। कोकणात होळी या सणासाठी चाकरमानी आपल्या गावी आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आपल्या घरी येत असतात। त्यांच्या परतण्यामुळे एकजूट पालखी, सोहळा, लोकगीते आणि पारंपरिक खेळांनी हा सण साजरा केला जातो। आपल्या लाडघर या गावात शिमग्यात ताडेल गावचा श्रीदेव भैरवनाथ आणि गव्वे गावचा ग्रामदेवत श्रीदेव भैरवनाथ दर्शनासाठी घरी येतात।
मित्रांनो, आताच दापोली तालुक्यातील गवेगावची श्री भैरीभवानी पालखी आपल्याला दर्शन घेऊन गेलेली आहे. तर आपली आजची व्हिडिओ, आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि लवकरच आपण पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.